सद्गुरुनाथ महाराज सखाजी शास्त्रीकडे सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं शिक्षण चालू आहे. एकदा साखर खेळण्यातल्या मंडळींना असं वाटलं की आपण रामनवमीचा उत्सव, या उत्सवासाठी सद्गुरू रामानंद महाराजांना निमंत्रित करावं. तत्पूर्वी गोदा परिक्रमेचा विचार गोंदवल्याहून आल्यानंतर गोदावरीची परिक्रमा करावी असा एक विचार रामानंद महाराजांच्या मनामध्ये आला. जेव्हा बाबा शास्त्रींना समजलं तेव्हा रामानंद महाराज आता गोदा परिक्रमेला निघणार आहेत, अतिशय आनंद वाटला. आणि बाबा शास्त्री स्वतः म्हणाले की महाराज, आम्हाला जर बरोबर नेलं तर आम्हालाही आपल्यामुळे गोदा परिक्रमा घडेल. वा, दुग्ध शर्करा योग. बाबा शास्त्री सारखे विद्वान प्रकांड पंडित अर्थात सखाजी शास्त्री सगळी आबाजी कस्तुरे म्हणजे आपल्या यज्ञश्रेष्ठ शास्त्रींचे वडील महाराजांचे मावसे होते ते. अशी सगळी महान महान मंडळी गोदा परिक्रमेला जायचं ठरलं आणि ती गोदा परिक्रमा मोठ्या थाटामध्ये करून वापस आली. अर्थात गोदावरी परिक्रमेला जायचं, प्रल्हादाला बरोबर घ्यायचं म्हणून सखाजी शास्त्रींना पण निमंत्रण दिलं. सखाजी पण प्रल्हाद महाराज पण आपले त्या काळात बरोबर होते महाराज. आणि त्यानंतर विषय निघाला. सन 1910 राम जन्मोत्सवा खेरड्यात श्री रामानंद महाराज समर्थ येणार आता म्हणून या. साखर खेळण्यातल्या राम मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात राम जन्मोत्सव साजरा करावा आणि त्यामुळे रामानंद महाराज आल्याशिवाय दुसरं कोणतं आकर्षण आहे आपल्या पुढे म्हणून सर्वांनी रामानंद महाराजांना विनंती केली. राम जन्मोत्सवाचीच गोष्ट पण आनंद सागरांना दिलेला शब्द ब्रह्मचैतन्य महाराजांनी जबाबदारी जालन्याच्या राम मंदिराची टाकली. परंतु जालन्याला रामानंद महाराजांच्या बरोबर एक रामभाऊ शौचे नावाचे ब्रह्मचैतन्य महाराजांचे शिष्य होते.
ते म्हणाले, महाराज आपल्याला इतक्या आग्रहाने आणि साखर खेळण्याची मंडळी बोलवते, जी गोंधळाला बरोबर होती, जी गोदा परिक्रमेला बरोबर होती, ती मंडळी आपल्याला बोलवते, आपल्यावर अपार प्रेम आहे, द्या त्यांना आनंद. आपण सांगाल त्याप्रमाणे आम्ही उत्सव जालन्यात साजरा करू. आपण एक उत्सव साखर खेळण्याला अवश्य करा. आणि मग काय, साखर खेळण्याच्या लोकांना रामानंद महाराजांचा स्वभाव माहिती आहे. त्यांना कडक स्वभाव होता रामानंद महाराजांचा. जे जसं सांगितलं तसंच व्हायला पाहिजे. कोठी घराची व्यवस्था कोणाकडे आहे, स्वयंपाकाची व्यवस्था कोणाकडे आहे, कार्यक्रमाचं संयोजन कोणाकडे आहे, स्वच्छता विभाग कोणाकडे आहे, जो तो खबरदारीनं पाहतो का नाही, या सगळ्या गोष्टीकडे रामानंद महाराजांचं लक्ष असतं. त्यामुळे सर्वांनी अगदी आपल्या आपल्या परीनं डोळ्यात तेल घालून जसं म्हणतात तशी व्यवस्था केलेली आहे. आणि आता रामानंद महाराज साखर खेळण्यात आले. अमावस्येच्या आधी 2 दिवस सद्गुरू रामानंद महाराज आले. सगळीकडे चक्कर मारली आमच्या साखर खेळण्यामध्ये आणि पाहिलं, वा वा, बाबाजी शास्त्रीने लक्ष घातलेलं आहे. व्यवस्थितपणा, टापटीप, विदर्भातली टापटीप चांगली असते, कोकणस्थासारखी छान व्यवस्था, वेळेवर कार्यक्रम, सगळं छान झालं. आणि मग काय, महाराज उत्सवाला प्रारंभ झाला. ठरलेल्या वेळा भोपाळ्या, ठरलेल्या वेळेला काकड आरती, ठरलेल्या वेळेला पुराण, ठरलेल्या वेळेला नैवेद्य आरती, प्रसाद, पंक्ती, रोजचा मेनू ठरलेला, रोजच्या भाज्या ठरलेल्या. रामानंद महाराजाला बिलकुल असं तसं आवडत नव्हतं. हे सगळं वेळच्या वेळी व्हायचे. कीर्तन, प्रवचन, रोज रामानंद महाराजांचं प्रवचन. आनंदी आनंद महाराज हा म्हणता 8 दिवस संपले. आज चैत्र शुद्ध नवमीचा दिवस आहे महाराज. मस्त कुरवंडीचा सोहळा झाला. काकड आरतीच्या वेळेला लोकांनी भजनाचा, पावल्याचा, फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला. आणि आज आनंद निव्वळ ओसांडून वाहतो आहे, अशी अवस्था आहे. बस पुराण संपवून बाबाजी शास्त्रीने सांगितलं असेल रामायण कदाचित. आणि आता रामजन्मोत्सवाला प्रारंभ करायचा आहे. कीर्तनाचा पोशाख घालून सद्गुरू रामानंद महाराज परगोल घालून रामनामी बांधून उभे राहिलेले आहेत. उत्तम हा चैत्र मास, उत्तम हा चैत्र मास, ऋतु वसंताचा दिवस, ऋतु वसंताचा दिवस, उत्तम हा चैत्र मास, चैत्र शुद्ध ते नवमी, नवमी नवमी, उभे सुरवार व्योमी, माध्यान्नी दिनकर पळभर होय स्थिर. आणि बरोबर माध्यान्ह काळी सूर्य सुद्धा आकाशामध्ये थांबलेला आहे. रामाच्या रघुवंशामध्ये, सूर्यवंशामध्ये भगवान रामचंद्रांचा जन्म झाला. माध्यान्नी दिनकर पळभर होय स्थिर. गुलाल उधळला. राजाधिराज रामचंद्र महाराज की. श्रीराम 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 श्रीराम. महाराज आज रामानंद महाराजांचं भजन देहभाव हरपून चाललेलं आहे. उंच उंच उड्या मारता मारता मस्तकाला वरच खांड लागलं आणि रामानंद महाराज अक्षरशः उचललं. बाबा शास्त्रींनी बाजूला आणलेलं पाणी गेली. रामानंद महाराज म्हणले, वाह, आज खरं भजन झालं. आज सर्वत्र रामच राम भरलेला दिसू लागला. म्हणले वाह, आनंद वाटला. नवमीचा गुलाल उधळला गेला. बाकीचे जे कार्यक्रम होते ते पालखी वगैरे पार पडलेले आहेत.
दशमी गेली, एकादशी गेली, द्वादशी गेली, पण रामानंद महाराजांच्या डोक्यामध्ये एक विषय सारखा तरळू लागला. आल्यापासून प्रल्हाद अगदी श्रीरामा हनुमंत शोभत जसा हा शिष्य तैसा गमे. रामापुढे जसा हनुमंत आहे ना, तसा हा प्रल्हाद माझ्या समोर सारखा उभा राहतो. मी उठायच्या आधी उठून सगळी सेवा करून कोणत्याही कामामध्ये तत्पर असतो. काय कमाल आहे. प्रत्येक गुरुला एक अधिकारी शिष्य मिळावा, माझं जे व्रत आहे ते पुढे चालवणारा मिळावा. प्रत्येक गुरुला तळमळ असते. रामानंद महाराजांना ती तळमळ होती आणि प्रल्हादाकडे पाहून त्यांची ती तळमळ शिगेला पोहोचली. बास हा माझा झाला पाहिजे. कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं की गुरुच्या शोधासाठी शिष्याला पळत जावं लागतं. हो, इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. पण आमचे प्रल्हाद महाराज असे असं भाग्यवान की सद्गुरू त्यांच्याकडे आलेले आहेत. दशमी गेली, एकादशी गेली, द्वादशी गेली, आणि आज चतुर्दशीचा दिवस, उद्या हनुमत जन्माचा दिवस आहे. चतुर्दशीच्या दिवशी इकडे इतक्या दिवसाच्या सहवासामध्ये आपल्याला अनुग्रह का मिळाला नाही म्हणून आमच्या प्रल्हादाला एक तळमळ आहे. पहा, इकडे रामानंद महाराजांना तळमळ आहे, हा माझा झाला पाहिजे. चतुर्दशीच्या दिवशी पौर्णिमेची काय काय तयार झाली हे पाहण्यासाठी रामानंद महाराज स्वयंपाकघराजवळ आलेले आहेत. पाहतात गंगामाईचं फराळाचं काम चालू होत. वा गंगामाई, गेल्या 8 दिवसापासून काय आहे, आनंद सागरात सगळे आपण बुडून गेलेलो आहोत. आता हनुमंताचा जन्म उद्या होणार. आपण सर्वांनी अपार श्रम केलेले आहेत, मेहनत केलेली आहे. रामाची सेवा, रामाला आपण प्रसन्न करून घेतलेला आहे. मलाही फार आनंद झाला. गंगामाईने नमस्कार करून सांगितलं, वा महाराज, आपली कृपाच तर पाहिजे, आम्हाला दुसरं काय पाहिजे. गंगामाई, तुला काही पाहिजे नाही, पण मला मात्र एक पाहिजे, देशील का? हा महाराज, मी आपल्याला काय देऊ शकते, जे तुझ्याच हातात आहे ते मी तुला मागणार आहे. मागू का? महाराज असं काय लाजवता, काय आज्ञा करा. ऐक, देई तुझा पुत्र मला माय माऊले ग, देई तुझा पुत्र मला माय माऊले, देई तुझा पुत्र मला माय माऊले ग, देई तुझा पुत्र मला माय माऊले ग. राम कार्य करण्यास्तव मागतो भले ग, राम कार्य करण्यास्तव मागतो भले ग, देई तुझा पुत्र मला माय माऊले ग, देई तुझा पुत्र मला माय माऊले ग. आज्ञा मम श्री गुरुची राम नाम प्रचाराची, आज्ञा मम श्री गुरुची राम नाम प्रचाराची, साथ असता प्रल्हादाची कार्य साधले ग, देई तुझा पुत्र मला माय माऊले, देई तुझा माय माऊले. गंगाबाई, तुझा पुत्र मला देऊन टाक. किती दिवसापासून त्याच्याकडे मी पाहतो, असं मला वाटतं हा माझा झाला पाहिजे. महाराज आपलाच आहे. अगं नाही, मी उगाच नाही म्हणत. मला जे पुढे
कार्य करायचं आहे. माझ्या सद्गुरुनाथांनी माझ्या ब्रह्मचैतन्य महाराजांना काही आज्ञा दिलेली आहे. त्या आज्ञाचं पालन करण्यासाठी मला प्रल्हादाची गरज आहे. गंगामाय नामा आले मालिन्य कथिती ब्रह्मचैतन्य, नामा आले मालिन्य कथिती ब्रह्मचैतन्य, प्रल्हादा समन अन्य मदशिला मिळे ग देई तुझा पुत्र मला माय माऊले ग देई तुझा पुत्र मला माय माऊले ग देई तुझा पुत्र मला माय माऊले. महाराज ब्रह्मचैतन्याने जो मला नामप्रचार करायला सांगितला अशा प्रल्हादाची गरज आहे. याच्यासारखा दुसरा महाराज एका कवीने वर्णन केलंय. झाली भारत भूत या कितीतरी, झाली भारत भूत या कितीतरी, भीषण रत्ने खरी, लोकांच्या हितचिंतनी झिजविली, काया जयांनी भरी. पण श्रेष्ठ स्थान तयात खास पहिले, शोभे तुम्हा अन्यन. सद्गुरु रामानंदाचे जरी असती बहुभक्त, पण तन मन धन गुरु अर्पण करिता तूच एक भक्त. तेव्हा गंगामाय हा प्रल्हाद मला देऊन टाक. नामा आले मालिन्य कथित ब्रह्म चैतन्य, प्रल्हादा समन अन्य मजसी ना मिळे ग देई तुझा पुत्र मला माय माऊले ग देई तुझा पुत्र मला माय माऊले ग देई तुझा पुत्र मला माय माऊले. बाळ तुझा नाम प्रेमी अंतरंगापासोनी, बाळ तुझा नाम प्रेमी अंतरंगापासोनी, गुरु कृपा स्पर्श होता भाग्य उजळले ग देई तुझा पुत्र मला माय माऊले ग देई तुझा पुत्र मला माय माऊले. माझे माय माऊले ग माय माऊले. गंगाबाई देशील का एवढं दान? मायबाईला नमस्कार केला, प्रल्हादाला बोलवलं. महाराज याच क्षणाला तुमचा झाला. महाराज गोष्ट साधी येतो. एखादी आवडती वस्तू जर कोणाला द्यायची असली ना, तरी माणसाला फार वेदना होतात. आपलं लाडकं लेकरू दुसऱ्याला देऊन टाकायचं. पुत्रदान म्हणजे कसं आहे? दान या शब्दाचा अर्थ असा आहे, जी वस्तू दिली की त्याच्यावरचा आपला हक्क सगळा संपला. प्रल्हाद देऊन टाकायचा, आपला नाही ठेवायचा. पण गंगामायला माहिती आहे, एरवी हा त्यांचाच आहे. जेव्हापासून रामानंदाचे पावलं साखर खेळायला लागले, ज्या क्षणापासून आमच्या प्रल्हादाने किनोळ्याला जाऊन रामानंदाचं दर्शन घेतलं, तेव्हापासून हा वेडा झाला. आणि ज्याला ज्याचं वेड आहे ना, त्याच्या मागे सोडलं पाहिजे. महाराज तुम्हाला दिलेलं मला वाईट वाटणार नाही, घेऊन टाका. आमच्या कुळाचं कल्याण होईल. कुळाचं काय म्हणते गंगामाय? हा जगदोद्धार करेल. देऊन टाका. मग उद्या अनुग्रह देतो. प्रल्हादाला ऐकूनच आनंद वाटला. वा रे वा, क्या बात आहे. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता,
अवघी चिंता भार, अवघी चिंता भार, अवघी चिंता भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद मावळले भाग्य आता अवघी चिंता, उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली. बस रात्र गेली. रात्रभर प्रल्हादाला आनंदाच्या उर्मी उजवून येत होत्या. उद्या माझे सद्गुरू महाराज माझ्यावर कृपा करणार. सकाळी 4 वाजता नव्हे 3 वाजताच उठले आमचे प्रल्हाद महाराज. स्वतः स्नान गेल करून हनुमंताच्या जन्मोत्सवाची तयारी केली. रामानंद महाराजाच्या स्नानाची व्यवस्था करून त्यांचं सगळं आटोपून हनुमंताच्या मंदिरात रामाच्या समोर आलेले आहे. आणि रामानंद महाराजांनी सुरू केलं प्रवचन. पिंड घारिले झडपिला, पिंड घारिले झडपिला, पिंड घालिने झडपिला, पिंड घालिने झडपिला, अंजलीने तो सेविला, अंजलीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. पिंड घारिले झडपी, पिंड घालिने झडपिला, पिंड घालिने झडपिला. महारुद्र हनुमान की जय. श्रीराम 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 महारुद्र हनुमान की जय. इकडे गुलाल उधळला, आनंद वाटला. नैवेद्य आरती झाली. आपल्याकडे पद्धत आहे, हनुमंताचा जन्म झाल्या झाल्या त्यांना नैवेद्य समर्पण आरती. आणि लगेच प्रल्हादाला बोलवलं. प्रल्हादा, पूजेचं ताट तयार आहे. म्हणले हो. अण्णांना नमस्कार कर, गंगामायला नमस्कार. न सांगता बाबा शास्त्रीला नमस्कार केला. आपल्याकडे सांगावं लागतं. मोठे भाऊ आहे, भाऊजाई आहे, नमस्कार सांगावं लागतं आपल्याकडे. पण ज्येष्ठ भ्राता पितुस्स महा या न्यायाने बाबा शास्त्रींना पण नमस्कार केला. दोन्ही बहिणींना नमस्कार केला. आणि प्रल्हाद महाराज रामानंदाजवळ आले. बैस खाली. सद्यपूर्वो चरित एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यलित धर्मार्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धी द्वारा श्री सद्गुरो सकाशात तारक मंत्र ग्रहणमहम करीश. सोड पाणी. आणि मग काय, हरे राम 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 अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा हरे राम हरे राम बस अनुग्रहाचा मंत्र झाल्याबरोबर आज प्रल्हादाच्या डोळ्यातून आनंदाश्रूच्या धारा वाहत आहेत. वा, धन्य आजी दिन संत दर्शनाचे. दर्शन तर बऱ्याच दिवसापासून. आज ज्या दिवशी कृपेचा लाभ झाला, भाग गेला, क्षीण गेला, पायावर डोकं ठेवून नमस्कार केला महाराजांनी. अंतःकरणापासून मस्तकावर हात. ये हृदयीचे, ये हृदयी प्रेरणे. तुकामाईंनी ब्रह्मचैतन्याला, ब्रह्मचैतन्याने रामानंदाला, रामानंदाने तेच सगळं काही जुने ठेवणे आज रामानंदाला प्रल्हादाला अर्पण केलेलं आहे. नैवेद्य आरती झाली. आणि बस आजच्या क्षणापासून प्रल्हादाचं अहो जसा मौंजी नंतर दुसरा जन्म होतो ना, तसा विवाहानंतर सुद्धा जन्म होतो. आजकाल एक वेगळी पद्धत पडली या 10 वर्षात. वाईट वाटेल ऐकून, सत्य परिस्थिती सांगतो आपल्याला.
90% लोकांच्या बाबतीमध्ये असं आहे. पूर्वी मुलीचं लग्न झालं ना की मुलीचं नाव गोत्र बदलत होतं. आता पोरांचं लग्न झालं ना नाव गोत्र बदलत नाही, पण पोट्टे आपले राहतच नाही. तो कोणाचे होतात? लग्न झाल्यावर तर सांगतो तुला अनुभव येईल, 4-6 महिन्याने येईल. कधी येणार आहे? 4 वर्षांनी येईल ना, येईल येईल. आज आमचे प्रल्हाद महाराज मायबाईनं देऊळच टाकलेलं आहे. आता बस प्रल्हादाशिवाय, आमच्या रामानंदाशिवाय त्वमेव माताच पिता त्वमेव या न्यायाने. थोडं शिक्षण राहिलेलं होतं. पुन्हा सखाजी शास्त्रीकडे नेऊन घातलेलं आहे. आता मात्र शिक्षणही चालू आहे आणि नामस्मरणाला वेगळाच जोर चढला महाराज. रात्र रात्र आमचे प्रल्हाद महाराज एका पायावर उभा राहून श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम. सतरा 18 वर्षाचे महाराज झालेले आहेत. शिक्षण जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. संहिता, शास्त्राभ्यास, काव्याचा अभ्यास झालेलाच होता. आता प्रल्हादाचं लग्न करावं, आई वडिलांच्या मनातला सुप्त भाव रामानंद महाराजांनी जाणला. सद्गुरू ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही सुखाचा अनुभव आपल्या शिष्यांना देत असतात. तेव्हा व्यावहारिक पद्धतीनं मुकुंद अण्णांना आधार जरी 2 सुना आलेल्या असला तरी तिसऱ्या मुलाचं लग्न झालं तर त्यांना आनंदच होईल वृद्धापकाळामध्ये. आणि म्हणून मनामध्ये विचार केला. आणि एक दिवशी प्रवासामध्ये असताना लोणीकडे जाताना म्हणा येताना म्हणा सुलतानपूर नावाच्या गावाला महाराजांचा मुक्काम झाला. श्यामराव भीमराव खिरडे या नावाचे एक सद्ग्रस्त सत्वशील अत्यंत सुलतानपूरला राहत होते. आज योगायोगाने रामानंद महाराज त्यांच्या घरी आले आणि त्यांना ज्या मुली होत्या पद्धतीप्रमाणे जेव्हा सगळ्या घरातल्या लोकांनी रामानंद महाराजांना नमस्कार केला, मैना नावाची जी मुलगी आहे तिचं लग्न व्हायचं होतं. रामानंद महाराजांनी आपल्या मुक्कामाच्या या कालावधीमध्ये तिचा स्वभाव पाहिला. अत्यंत नम्र, अत्यंत सात्विक, सुंदर आवाजाची. सगळे जे काही लक्षण एखाद्या संत पत्नीमध्ये असावे ते सगळे हिच्या बाल्य अवस्थेत हिच्याजवळ आहे हे लक्षात आलं. माझ्या प्रल्हादाला लग्नाची अपेक्षा नाहीच आहे, पण त्याला गृहस्थाश्रमी करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून रामानंद महाराजांनी हून मागणी घातली श्यामराव खिरडेंना की तुमची मैना मला माझ्या प्रल्हादासाठी पाहिजे. आपल्याला हे स्थळ कसं वाटतं? महाराज मुकुंद अण्णांचं बाबा शास्त्रीचं नाव काढलं. विदर्भ रत्न ही पदवी बाबा शास्त्रीला होती आमच्या. आणि त्यांच्या या लहान्या भावाला प्रल्हादाला आपली मैना द्यायची हा विचारच इतका काही त्यांना सुखद होऊन गेला. लगेच रामानंद महाराजांना नमस्कार केला. बाबा शास्त्रींच्या कानावर ही पूर्ण गोष्ट घातली.
आणि बाबा शास्त्रींनी रामानंद महाराजांच्या इच्छेप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीला प्रल्हाद महाराजांचा विवाह ठरवला. निरोप देण्यात आला. शिखारी शास्त्रीच्याकडे रिसोडला शिकायला होते, त्यांना बोलवण्यात आला. आणि जेव्हा समजलं आपलं लग्न ठरलं, अरे आपल्याला माहिती आहे प्रल्हाद महाराज कोण खेटकपुरी साक्षात जयांचे नाम असे, जयांचे नाम असे. रामदूत हनुमंत प्रगटले, रामदूत हनुमंत प्रगटले, खेटकपुरी साक्षात जयांचे नाम असे प्रभुवा, जयांचे नाम असे प्रभुवा, जयांचे नाम असे प्रभुवा. असती उदासीन जे संसार, असती उदासीन जे संसारी, कैवल्यासम त्यांची थोरी, गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी, सद्वर्तनी पडसार जयांचे नाम असे प्रभुवा, जयांचे नाम असे प्रभुवा, जयांचे नाम असे प्रभुवा. क्या बात. रामदूत हनुमंताचा हा अवतार आणि लग्न हा विषय काढल्याबरोबर समर्थ रामदास स्वामींची जशी अवस्था झाली, पळूनच गेले, तसं आमचा प्रल्हाद घरातून पळून गेला. बाबा शास्त्रीने मित्रमंडळीला हाताशी धरून आणलं. गंगामाईच्या ताब्यात दिले. माय तूच समजावून सांग. गंगामाईला जवळ बसून घेतलं. प्रल्हाद, अरे पळून जाऊन काय होतं बाबा? तुला काय वाटलं आम्ही ठरवलं का? अरे आम्हाला लहानपणापासून तुझी वृत्ती, तुझी अवस्था सगळं माहिती आहे आम्हाला. आम्ही काही केलं नाही याच्यामध्ये. सांगू का तुला हे कसं घडलं? प्रल्हादा लग्न तुझे रे आम्ही ना ठरविले, प्रल्हादा लग्न तुझे आम्ही ना ठरविले, गुरुराजे रामानंदे स्वइच्छेने जुळविले, प्रल्हादा लग्न तुझे आम्ही ना ठरविले, प्रल्हादा लग्न तुझे आम्ही ना ठरविले. ब्रह्मादिका श्रेष्ठ ऐसे श्री गुरुचे पद असे. गुरुपद कसं आहे? गुरुपद कसं आहे? ब्रह्मादिका श्रेष्ठ असे हे गुरुपद आहे. आणि त्या गुरुपदाची अवज्ञा करणं मोठं पाप आहे रे प्रल्हादा. वैराग्य भाग्य ज्यांचे तत्ठाई विलसतसे, रामानंदा योग्य वाटे ते त्यांनी ठरविले, प्रल्हादा लग्न तुझे आम्ही ना ठरविले,
सौभाग्य भाग्य संपन्न अशा आमच्या रामानंद महाराजांनी काहीतरी भवितव्य पाहून तुला त्याच्यात टाकायचं ठरवलं आहे. पण एक लक्षात ठेव, जो सद्गुरू आपल्याला प्रपंचात घालतो तो प्रपंचातून काढायची ताकद ठेवतो, हे लक्षात ठेव. त्यांची आज्ञेचं उल्लंघन करू नको. गुरु आज्ञा पालनाचा निश्चय तो तव पहार, ऐशाया वागण्याने विपरीत होय. गुरुची आज्ञा उल्लंघन करणे विपरीत आहे. ना तोडी निश्चयासी, गुरुच्या आज्ञा पालनाचा जो नियम आहे, ना तोडी निश्चयासी तुष्ट करिता ना भले. प्रल्हादा लग्न तुझे आम्ही ना ठरविले. प्रल्हादा लग्न तुझे आम्ही ना सकल आश्रमा माझारी श्रेष्ठ हा द्वितीयाश्रम. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या सगळ्यामध्ये श्रेष्ठ आणि सर्वांना आधार असणारा गृहस्थाश्रम आहे. सकल आश्रमा माझारी श्रेष्ठ हा द्वितीयाश्रम. अरे संन्यासी ब्रह्मचारी अतिथींचा विश्राम. ब्रह्मचार्याने भिक्षा कुठे मागायची, संन्यासाने भिक्षा कुठे मागायची. पितृगणांनी श्राद्ध पक्षाची कोणाकडे याचना करायची, संन्यासाकडे. अतिथींचा विश्राम. वसिष्ठादी ज्ञानी संते शास्त्रे जा पाळिले. प्रल्हादा लग्न तुझे आम्ही ना ठरविले. प्रल्हादा लग्न तुझे आम्ही ना ठरविले. त्यांच्या बायला मोठ्या प्रेमाने जवळ घेऊन प्रल्हादाला सांगितलं नव्हे, समजावून सांगितलं. समजत नव्हतं का? पण आज गंगामाईच्या शब्दामध्ये एक वेगळी धार होती, तळमळ होती, जिज्ञासा होती की गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करण्याचं पाप माझ्या प्रल्हादाकडून होऊ नये. समजावून सांगितलं, अरे बाबा, वसिष्ठासारख्यांनी जर विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारला तर गृहस्थाश्रम एवढा त्याज्य वाटतो का तुला? आपण धर्माचा आचरण करावं आणि त्यासाठी ब्रह्मचर्य आश्रम जर रामानंदांची इच्छा आहे तर तू स्वीकारला पाहिजेस. मग काय, आईच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला, सगळं मार्ग संपला होता. रामानंदांनी ठरवलं म्हणल्यावर काय प्रश्न आहे. आता एकच आहे, त्यांनाच विनंती करायची रामानंदाला, महाराज मी तर मनातून ब्रह्मचर्य पाळायचं ठरवलंय, पण आता तुम्ही बळजबरीने मला घालताय, ह्याच्यातून माझी परीक्षा पाहिजे असेल तर त्या परीक्षेत आपणच आपल्या कृपेने मला उत्तीर्ण करा. कोण आहेत प्रल्हाद महाराज? श्री नारायण रामदास फिरुनी आले तया भुवरी. सांगाया निज भक्ती वर्म जगता योजोनिया वैखरी. आमचे प्रल्हाद महाराज म्हणजे समर्थ रामदासांचाच अवतार आहे. तेव्हा दासबोध लिहून ठेवला, आता मात्र दासबोध जगून दाखवायचा. प्रपंच कसा करावा हे लिहून ठेवलं. दासबोध वाचा. एखाद्या गृहस्थाश्रमी माणसाला लाज वाटेल एवढं गृहस्थाश्रमाचं सुंदर वर्णन आमच्या समर्थाने लिहून ठेवलेलं आहे. आज तो जगून दाखवायचा. ब्रह्मचारी राहायचं आणि गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून यथोक्त प्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीनं ब्रह्मचर्य पालन करायचं आहे. पण यामध्ये माझी कसोटी लागणार आहे आणि कसोटी घेतली तर मी थकणार नाही का? सद्गुरु सारिखा असता पाठीला. माझा विश्वास आहे की माझे सद्गुरु मला याच्यातून काढणार आहे.
आणि मग काय महाराज, मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीला लग्न ठरलं. कुठे? मेहकर. वेणी गाव तसं फार लहान आहे आणि प्रल्हाद महाराजांच्या कुटुंबाच्या दृष्टीनं त्यांच्या लग्नामध्ये येणाऱ्या लोकांचा विचार करून वेणीमध्ये व्यवस्था करणं अवघड आहे. मेहकरला केली. मेघंकर क्षेत्र आमच्या बालाजी मंदिरामध्ये विवाह समारंभ ठरला. काय योग असतो पहा. गुरुनी शिष्याचं लग्न ठरवलं आणि त्यांच्या गुरुनी त्यांच्या शिष्याचं लग्न ठरवलं. काय गंमत आहे पहा. आमचे रामानंद महाराजांनी सगळी तयारी केली ना, आता वरात निघायचं आहे. प्रल्हादाचा विवाह ठरला. मेहकर ग्रामी निश्चित केला. सख्या सोयरा आनंद झाला. निघण्याचा तो दिनही पातला. सकल जन हे झाले गोळा. माई दंडे देश पांडे सहवाहन ते तयार झाले. प्रभू रामासी बंधुनी म्हणे रामानंदा नमित होत. साहित्याच्या गाड्या भरल्या. माता भगिनी सजून आल्या. वरासी सजवली तेथे आल्या. लग्न काय महाराजांची बैलगाडी सजवली महाराज कृष्णशास्त्री. काय पडदान, काय बैलाला झूल आणि काय घागरमाळान. काय सांगावं तुम्हाला. नवरदेवाला बसवायचंय. त्यांनी सांगितलं महाराजांना आधी गाडीत बसवा तरच मी बसतो. रामानंद महाराजांना निरोप दिला. प्रल्हादा गाडीत बसून गाड्या पुढे काढा, मी येतोच. गुरुची आज्ञा. प्रल्हाद महाराज बैलगाडीत बसले. गाड्या दुड 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 मेहकरकडे चालायला लागल्या. आणि आता सगळ्या गाड्यांच्या मागे महाराजांच्या टांगा. अरे काय महाराजांची बैलजोडी होती हो. गाडीत बसायचं इतक्यामध्ये पोस्ट खात्याकडून एक पत्र आलं. अरे वा, कोणाच्या नावात आहे? पांडुरंग बुवा रामदासी. अरे या कुठून आले? गोंदवलं. पत्र पाहिलं की आधी नमस्कार सद्गुरुनाथ. अरे काय श्रद्धा आहे, काय निष्ठा आहे, काय भावना आहे. गोंदवल्याचं पत्र म्हटल्यावर आधी महाराजांनी डोक्यालाच लावलं आमच्या रामानंद महाराजांनी. आणि मग मजकूर वाचला. जेवत असल्यास हात धुवायला गोंदवल्याला येणे. अरे काय पंचायत झाली बा. इकडे गुरुची आज्ञा पाळावी का या आपल्या मानसपुत्राला सांभाळावं. आणखी त्यात सुपारी झाली. गाड्या तर निघाल्या. पण रामानंद माहितीये मी जर गेलो नाही तर हा प्रल्हाद अक्षता पडू देणार नाही. पंचायत झाली. मुकुंदा अण्णाला काय वाटेल, गंगामायला काय वाटेल, आणि शामराव खेरडे मुलीचे वडील काय वाटेल त्यांना. मनामध्ये विचार केला की आपण असं करू, जाऊ प्रल्हादाला अक्षत टाकू. लगेच बैलगाडीत बसले की खामगाववरून रेल्वे मार्गाने जाऊ म्हणजे लवकर पोहोचू. बैलगाड्या निघालेल्या आहेत आणि अशा वेळेला खरं म्हणजे मार्गशीर्षाचा महिना आहे. बरं, मार्गशीर्षात केली पाऊस असतो का? असतोच असं नाही. पण काही क्षणामध्ये नभ मेघानी आक्रमिले हो नव मेघानी. क्या बात है. कडकड 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 आवाज होतो. विजांचा कडकडाट व्हायला लागला. नभ आकाशामध्ये भरून आलेले आहेत आणि हा हा म्हणता पाऊस सुरू झाला आणि विजांचा कडकडाट व्हायला लागला. रामानंद महाराजांच्या गाडी पुढे एक माणूस पुढे हकार या नावाला पुढे चाललेला होता. त्याच्या अंगावर वीज पडली. रामानंद महाराजांचा अंतःकरण कळवळून निघाला. अरे कदाचित महाराजांची आज्ञा उल्लंघन केल्याचं हे प्रायश्चित्त असेल. रामानंद महाराज गाडीतून उतरले आणि त्याच्या अंगावरून श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम. महाराज अपराध झाला, आपली आज्ञा उल्लंघन केली.
यापुढे असं होणार नाही, पण माझं संकट या बिचाऱ्यावर नका टाकू, याला उठवा. कदाचित रामानंद महाराज नुसतं म्हणले असतील, हाताचा स्पर्श झाला, ताडकन माणूस उठून बसला. वाह, सद्गुरुनाथ महाराज. अरे असे जे संत असतात ना, यांची आज्ञा ऐकायसाठी देव सुद्धा तटस्थ असतात. आज्ञाम तस्य प्रतीक्षन्ते देवाः इंद्र पुरोगमाः. इंद्रादी देव त्यांची वाट पाहतात की या संतांनी मला काम सांगितलं पाहिजे. आज काय म्हणाले, माझ्या याच्यावरचं संकट दूर करा. तो उठला, तिथेच हात जोडले आणि आमच्या महाराजांनी, रामानंद महाराजांनी बरोबरच्या लोकांना सांगितलं की तुम्ही आता मेहकरला जा, बाबा शास्त्रींना सांगा, मुकुंद अण्णांना सांगा आणि प्रल्हादाला सांगा मी तुझ्या पाठीशी आहे. अरे सद्गुरू का एकदेशी असतो का? सद्गुरू हे स्थान एकदेशी नसतं. यच्च किंचित जगत सर्वम श्रूयते दृश्यते श्रूयते विवा अंतर्बहिष्यदत् सर्वम व्याप्य नारायण स्थितः. सद्गुरु तत्व चराचरामध्ये भरलेलं आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. लग्न लावून घे. पत्र दिलं आणि रामानंद महाराज इकडे गोंदवल्यात आले. इकडे प्रल्हाद महाराजांचं लग्न झालं. तिथे गेल्यावर महाराज आलेले समजल्यावर नाराज झाले, पण बाबा शास्त्रींनी समजावून सांगितलं, मुकुंदांनी समजावून सांगितलं की महाराज आपल्या पाठीशी आहे. यांचंही लग्न झालं, त्यांचंही लग्न. आज रामानंद महाराजांवर तोच प्रसंग आला. त्यांना ब्रह्मचारी राहायचं लहानपणापासून आवड, पण आज रामानंद महाराजाला ब्रह्मचैतन्य महाराजांनी विचारलं, अरे जो प्रपंचात घालील तो प्रपंचातून काढील, हा विश्वास आहे का? मग मी म्हणतो लग्न कर. म्हणले ताबडतोब. आणि रामानंद महाराजांचं काय झालं आपण चरित्र मागे ऐकलंय, पुन्हा पुन्हा ते वेळ नाही आपल्याजवळ. आज प्रल्हाद महाराजांचं लग्न झालं. लग्न साखर खिरड्याला आलं. आज अग्निहोत्र्यांच्या नियमाप्रमाणे गृह्याग्नी, ज्या सप्तपदी लाजा होम ज्या अग्नीवर करतात त्या अग्नीला गृह्याग्नी असं म्हणतात. तो घेऊन त्यावर आमच्या प्रल्हाद महाराजांनी स्मार्त अग्नी म्हणजे अग्निहोत्र स्वीकारलाय. कारण दर पौर्णिमेला इष्टी, दर प्रतिपदेला इष्टी आणि रोजचे नियम बाकी ठरलेलेच आहेत. नामस्मरण तर होतच, त्याबरोबर हे पण नियम चालायचे. सुंदर गृहस्थाश्रम सुरू आहे. 1912 सालाच्या दरम्यान 10 साली लग्न झालं आणि 12 साली रामानंद महाराजांनी बद्रीनाथ यात्रा काढली. त्यावेळेला प्रल्हाद महाराज आमच्या बरोबर होते. यात्रा संपन्न झाली आणि इसवी सन 1915च्या दरम्यान 15लाच साखर खेड्यातल्या मंडळींनी आमच्या रामानंद महाराजांना दासनवमीच्या उत्सवाला निमंत्रित केलेलं आहे. हा दासनवमीचा उत्सव आपल्या उपस्थितीमध्ये व्हावा. काय असतं, उत्सव महोत्सवामुळे थोडी जागृती येत असते. तीच ती उपासना, तेच ते जप, ते करून माणसाला थोडं मालिन्य येतं. पण एखादा साधू संत महात्मा, एखादा कीर्तन सोहळा, एखादा प्रवचन सोहळा, एखादा कथामृताचा सोहळा असं घेतलं ना की थोडं मालिन्य जातं आणि नवचैतन्य निर्माण होतं. त्यासाठी साखर किल्ल्यामध्ये नवचैतन्य उत्पन्न व्हावं. रामानंद महाराजाला निमंत्रण केलं की दासनवमीचा उत्सव. दासनवमी आवडता विषय आहे. खरं म्हणजे दासनवमीला दरवर्षी अंबादास महाराजाकडे जात होते, पण आज परवानगी घेऊन रामानंद महाराज साखर खेळल्याला येण्याचं कबूल केलं. मग काय महाराज, प्रतिपदेपासून दासबोधाच्या पारायणाला सुरुवात. महाराज 2 दिवस आधी आले आणि व्यवस्थित सकाळ संध्याकाळ उपासना, दासबोधाचं पारायण, भिक्षा, नामस्मरण, कीर्तन, प्रवचन, आनंदात सोहळा पार पडला. आज माघ मध्य नवमी, समर्थांची पुण्यतिथी.
शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की श्रीराम 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 श्रीराम. आणि याच पर्व काळावर याच उत्सवामध्ये रामानंद महाराजांच्या मनात आलं आणि त्यांनी सांगितलं, प्रल्हादा पुढे ये. आपल्या हातावर गोपीचंदन उगाळलं. अण्णांना नमस्कार करून ये, बाबा शास्त्रींना नमस्कार. आज तुला रामदासी दीक्षा द्यायची. वा, अरे मुळातलाच रामदासी आहे आमचा प्रल्हाद महाराज, पण आज सद्गुरु वेगळा शिक्का मारणार. झालो रामनामांकित. धन्यवाद. आज रामदासी बनवणार. आनंद वाटला, नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला आणि मुद्रा लावल्या. कोणी? रामानंद महाराजांनी हातावर गोपीचंदन उगाळून रामनामांकित मुद्रा समर्थ आमच्या प्रल्हाद महाराजांच्या शरीरावर रामनाम मुद्रा 12 हे टिळे समर्थांचं प्रतीक केलेलं आहे. संकल्प करून रामदासी बनवलं. रामदासाचे नियम सगळे समजावून सांगितले. पाळतच होता, पण तुम्हाला आम्हाला माहीत व्हावं म्हणून काय करावं लागतं रामदासानं. नाठवे धनसुतालय छाया मृगजला परिभावित काया परवधू जननी समजेव्हा रामदास म्हणले मग देव नित्यनेम बरवा जगिजाचा प्रतिदिनी हरीची ये भजनाचा. रोज नित्यनेम ठरलेल्या वेळेला करायचा, भिक्षा मागायची, पारायण करायचं, लोकांना नामाला लावायचं. सगळे नियम आमचे प्रल्हाद महाराज पहिल्यापासून करत होते. आज आगळं वेगळं काही नाही, पण आज रामानंद महाराजांनी शिक्का मारला, रामदासी करून टाकलं त्याला. वा, याच्यामुळे संप्रदाय वाढणार आहे. आणि मला मोठा आनंदाने सांगावं वाटतं की समर्थ रामदास स्वामी नंतर आमच्या प्रल्हाद महाराजांनी जेवढा रामदासी संप्रदायाचा प्रचार केला, या संप्रदायात एकही महंत असं निघालेलं आहे. याचं आपण चिंतन करून पहा. आज उपस्थित असणाऱ्या प्रल्हाद महाराजांच्या शिष्यांची संख्या माझ्या दृष्टीनं 5 ते 6 लाखापेक्षा जास्त आहेत. ज्या रामदासी गुरुचा अनुग्रह घेतला ते सगळे रामदासी. सद्गुरुनाथ महाराज रामानंद महाराजांचं जे एक स्वप्न होतं, ते स्वप्न आमच्या प्रल्हाद महाराजांनी आपल्याला आयुष्यामध्ये पूर्ण केल्याचं दिसून येतं महाराज. आणि आज दोघही गुरु शिष्यांची जोडी भिक्षेला बाहेर पडलेली आहे. घनश्याम राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रताप करी संकटी सेवकाचा कुणामा प्रभाते मनी. आज जो पोशाख रामानंद महाराजांच्या अंगावर आहे तोच रामदासी पोशाख प्रल्हादाच्या अंगावर आहे. ज्याप्रमाणे रामानंद महाराजांची चौरंग मांडून पाठ मांडून पूजा करून भिक्षा घालायची, तीच पद्धत प्रल्हाद महाराजांच्या बाबतीत आमच्या साखर खेड्यातल्या मंडळींनी आजीवन सांभाळली. प्रल्हाद महाराज भिक्षेला आले की रांगोळी असलीच पाहिजे, पाठ असलाच पाहिजे, पाय धुतल्या गेलेच पाहिजे. आत्तापर्यंत चालू होतं जोपर्यंत महाराज देहात होते. काय असतो रामदासी थाट. गोंदवल्याला सुद्धा रामदासी भिक्षा मागण्याची पद्धत रामानंद महाराजांपासून पडली. आजही दशमीला रामानंद महाराजांच्या स्मरणातच भिक्षा निघते. रामदासी भिक्षा चालू आहे अजून.
आता आपण रामदासी बनलो. काय सांगितलं रामानंदांनी? नित्यनेम बरबा जगिजाचा, प्रतिदिनी हरीची ये भजना, वृत्ती होईल उदासीन जेव्हा. रामदास म्हणले औदासीन्याकडे कल वाढत चाललेला आहे. रोज सकाळी 3ला उठून मानस पूजा, 5 वाजता स्नान उरकून संध्यावंदन, काकड आरती, उपासना, भिक्षा, आल्यावर रामगीतेचं वाचन, गुरुगीतेचं वाचन, नैवेद्य, आरती, अतिथींना भोजन. काय नियम पाळले आमच्या विनायकरावने. 40 नियम सांगून ठेवले, प्रल्हाद महाराजांनी पाळले. खूप नियम स्वतःला बांधून घेतलं होतं महाराजांनी. हा म्हणता लग्नाला आता काही दिवस उलटलेले आहेत. लग्न झालं तेव्हा आमच्या जिजीमाय कृष्णामाय 9 वर्षाच्या 10 वर्षाच्या असतील. प्रापंचिक माणसाच्या दृष्टीने महत्वाचा असा विवाहानंतर एक जो विधी असतो त्याला फलशोभन असं म्हणतात. आणि तो प्रसंग साजरा करण्याचा आजचा दिवस महाराजांना जिजीमायला सुंदर असं मंगल स्नान घालून होम हवी विधिविधान जे काही व्हायचं ते झालं. आमच्या वेणीला निरोप पाठवला. तिकडची मंडळी आली. सगळा सोहळा जो असतो तो यथाशा. आणि आता रात्रीच्या वेळेला शयन कक्षामध्ये जेव्हा महाराजांना जाण्याची आज्ञा झाली, आता आपल्या स्वतंत्र शयन कक्षामध्ये झोपायचं. दिवसभर आमचे प्रल्हाद महाराज मारुतीरायाची प्रार्थना करत होते. मुखी राम त्या काम बाधू शकेना. हनुमंतराया माझा निश्चय टिकेल अशी कृपा करा. आणि मी जे समजून सांगेल ते समजून घेण्याची पात्रता माझ्या धर्मपत्नीमध्ये निर्माण करा. गुरु महाराजांनी माझी परीक्षा पाहण्यासाठीच हे सगळं नाटकच उभं केलेलं आहे. नाटकच आहे हो. नाटकामध्ये एखादा राजा होतो, पण ते नाटक संपल्यावर त्याला बिचारायला हमालीच करावी लागते. तसंच आहे. लग्न तर करायचं आहे, फलशोभनाचा दिवस साजरा करायचा, पण ब्रह्मचर्याला कुठे छेद द्यायचा नाही. किती अवघड आहे सगळ्या गोष्टी. आणि जेव्हा रात्रीच्या वेळेला आमच्या जिजीमाय शयनकक्षामध्ये प्रवेश करतात, महाराजांनी प्रश्न विचारला असेल, तुझं काय हवे, काय हवे सांग मला तू आता. मनी विचार करूनी पुरता. तुझं काय हवे सांग मला तू आता. मनी विचार करूनी इंद्रिय संगे विषयी जे रंगले. संसार कुपीच ते फसले. या विषयांच्या संगती जे जे गेले. ते पहा पूर्ण फसले. धनपुत्रादी बहुत जनी मिळविले. परी समाधानी ना झाले.
परमार्थ मार्गी जे गेले गुरु कृपा पात्र ते बनले अक्षय सुखी ते झाले श्री गुरु असती संकल्पाचा दाता मनी विचार करून पुरता तुझ काय हवे सांग मला तू आता मनी विचार करुनी पुरता प्रल्हाद महाराजांनी बारीक वाजवा जरा ते आवाज वर करा माईक पहिल्या दृष्टिक्षेपामध्ये आमच्या प्रल्हाद महाराजांनी मायबाईला आल्याबरोबर प्रश्न विचारला तुला राम पाहिजे का नरक पाहिजे तुझं काय हवे सांग मला तू इंद्रिय संगे विषयी जे रंगले इंद्रियांना तृप्त करण्यासाठी जे लोक विषय वासनेमध्ये अडकतात ते कायमचे चिखलामध्ये फसून जातात ते कधी त्यातून वर येत नाही संसारी माणसाला संसाराचा गलीच वीट येत नाही नरकातल्या किड्याला बाजूला केला तरी नरकाच्या किड्याची नरकामध्ये धाव असते प्रपंची मनुष्य विषय सेवनाची गोडी लागली की तो त्यामध्ये रममाण होतो तुला काय पाहिजे विषय पाहिजे का निर्विषय परमात्म्याचं सुख पाहिजे सांग मला श्री गुरु सूर्योदय सुंदर उदाहरणं दिलेली आहेत महाराजांनी फार बोलायचं कामच नाही पडलं महाराजांची जरब अशी होती आणि काय असतं संतांच्या दृष्टीमध्ये शक्तिपाताची ताकद असते हात लावावा लागत नाही पाय लावावा लागत नाही काही नाही दृष्टिक्षेपामध्ये वासना जाळून टाकली संत चरण रज चरण नाही सांगितले संत चरणाची रज लागता सहज अरे वासनेचे बीज जळून जाय आणि मग रामनामी उपजे आवडी सुख घडो घडी वाढो लागे हा क्रम सांगितलेला आहे दृष्टिक्षेपाने वासना जाळून टाकली तुला राम पाहिजे का नरक पाहिजे मायबाईने हात जोडले अहो आमचा काळच तसा होता 100-125 वर्षपूर्वीचा काळ आहे आज नवऱ्याला हात जोडावे लागतात हो पण त्या काळामध्ये बायको रोज नवऱ्याला नमस्कार करायची हात जोडून सांगितलं नाही मला रामच पाहिजे नरक नको नको मला प्रपंचाची काही गोडी नाहीये लहानपणापासून ते स्वप्नच कधी पाहिलं नव्हतं महाराज त्या दिवशीपासून आमचे जिजीमाय एका कोपऱ्यामध्ये जप करत उभी राहायची त्या खोलीमध्ये दुसऱ्या कोपऱ्यात प्रल्हाद महाराज कधी खाली बसून कधी उभ्यानं जप करायचे दिवसभर कामं करायचे रात्री जप करायचं आणि बाहेर समाधानाने जगायचं कुठे अस्वस्थता नाही कुठे असमाधान नाही कुठे नाराजी नाही कुठे समाधानाने जगायचं अवघड आहे अहो आपल्या घरात एखादा निर्णय जर आपल्या इच्छेविरुद्ध घेतला ना आपण एवढं तोंड करतो जेव्हा ना आज नाही मन नाही जेवायचं मग चहा प्या चहा तर नको जाते मग कॉफी घ्या नको काय देऊ तुझा जीव महाराज अत्यंत समाधानाने जगायचं उदासीन हे वृत्ती जीवी धरावी अति आदरे सर्व सेवा करा सदा प्रीती लागो तुझे गुण गाता रघुनायका मागणे हे जियाता त्या पद्धतीने जीवन चाललेलं आहे मला किती वर्षानुवर्ष गेले फार सांगत नाही आपल्याला आपल्याला वेळ नाही एवढा पण एक सांगतो जेव्हा आमच्या मायबाई महाराजांनी देह ठेवला 80-85 वर्षाचं वय झालेलं असेल एकदा दरवर्षीच आमच्या जिजीमाईनं आम्हाला महाराजानंतर 12 वर्ष सर्व संप्रदाय सांभाळला बरं पुढचा प्रसंग मागे घेतो जरा जिजीमाईचा अधिकार आपल्या सर्वांच्या लक्षात यावा म्हणून सांगतो गोंदवलेला 12 वर्ष मायबाई दरवर्षी जात होत्या महाराजांचे सगळे नियम आमच्या जिजीमाईनं सांभाळले गोंदवल्याला गेल्या दररोज गेल्या की ती समाधीवर जाऊन पाणी घालून तुळशीचं पान वाहून नमस्कार करून वर घ्यायचा
आजही गेल्या. बाबा पूज्य बाबा बेलसरेंचं प्रवचन आटोपलेलं आहे. खोलीमध्ये बरीच गर्दी जमा आहे. मायबाई आपलं रामानंद ब्रह्मचैतन्य महाराजांना तुळशी अर्पण करून निघाल्या. जाता जाता बाबांच्याच खोलीवरून जावं लागायचं जालनेकरांच्या खोलीवर जायसाठी. बाबांनी आपल्या एका शिष्याला सांगितलं, आपल्या उपासकाला, जा त्यांना आवाज द्या जरा, मला भेटायचं आहे म्हणा. आणि जिजीबाईला बाबांनी बोलवलं. म्हणलं जिजीबाई निघाले आणि बसवलं त्यांच्या खोलीवली. तिथं नमस्कार चमत्कार एकमेकाला केला. मायबाई एक प्रश्न विचारू का? बाबा बेलसरे विचारतायत जिजीबाईला, मायबाई एक प्रश्न विचारू? म्हणले बाबा सगळ्यांचे प्रश्न सोडवायला तुम्ही एवढे बुद्धिमान विद्वान आणि माझ्यासारखे आडाणी बैली काय प्रश्न विचारता? नाही माय, प्रश्न तुम्हालाच विचारायचा. विचारा, मला जमल तर दिलं उत्तर. रामानंदाची कृपा, त्यांच्या प्रत्येक बोलण्यात रामानंद येतोय. विचारा माय. एखाद्याला तरी वाटलं का हो तुम्हाला काय एखादा तरी मुलगा असावा? एवढ्या मोठ्या माणसाने असा प्रश्न विचारणं काय योग्य आहे ते पहा आपण. पण मात्र हा प्रश्न ऐकल्याबरोबर आमच्या जिजीबाईने एका क्षणाचा विलंब न करता, बाबा काय विचारता तुम्ही? अहो आज ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये माळा आहेत, जे जे इथं सेवा करतात, ते सगळे माझी मुलं वाटतात. मला एखादाच मुलगा झाला असता तर तोच मला माझा वाटला असता. आज हे सगळे लेकरच आहेत माझे. काय अवस्था असते पहा. काय अधिकार असला पाहिजे जी. म्हणून म्हणलं ना, संताची पत्नी होणं फार अवघड आहे महाराज. असतो महाराजांचा असा गृहस्थाश्रम वैराग्य संपन्न अवस्थेमध्ये चालू आहे. दिवसामागे दिवस चाललेले आहे. साखरखेड्यातल्या देशपांडे मंडळीने बालनाथ गोविंदाच्या उत्सवासाठी रामानंद महाराजांना निमंत्रित केले. इसवी सन 1916 सालची गोष्ट आहे पहा. मार्गशीर्ष एकादशी ते पौर्णिमा असा हा उत्सव त्या काळापासून या काळापर्यंत चालू आहे. आजही चालतोय. आणि प्रतिपदेला त्यांचा जो काला वगैरे काय असतं ते होऊन मग कार्यक्रम संपतो. रामानंद महाराज त्या उत्सवाला आले. 5 दिवस रामानंद महाराजांचा मुक्काम आहे. पण या कालावधीमध्ये काय झालं की आमच्या प्रल्हाद महाराजाला रामानंद महाराज येण्याच्या आधी 2 दिवसापासून ताप होता. खूप तापाने फणफणत होते प्रल्हाद महाराजांचे. आज आपली गुरु माऊली साखरखेड्यात आली, देशपांड्यांच्या घरी आली. पण आपण दर्शनाला जाऊ शकत नाही, सेवेला जाऊ शकत नाही, आपल्याला प्रसादाचा लाभ होऊ शकत नाही. तळमळ 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 भेटी लागी जीवा लागली से आस. एक दिवस 2 दिवस गेला. पण एक दिवशी तर प्रल्हाद महाराजांनी आपल्या 2 शिष्यांना पाठवलं. विद्यार्थी होते शिकायला, जा. महाराजांचं जेवण झालं असेल तर देशपांडेंना म्हणा थोडा प्रसाद मला पाहिजे. त्या वाटीत प्याल्यात जे देतील ते घेऊन ये प्रसाद. पण काय रामानंद महाराजांचं जेवण झालं होतं. पण त्या काळामध्ये एकदा सवळ्याची पंगत आटोपली की बाकीचं अन्न. आणि महाराजांचं काय सवळं होतं महाराज. आज आपलं आडनावाचं आहे, त्यांचं ओरिजिनल होतं. देशपांड्याच्या घरातून निरोप आला की सवळ्याचं सगळं अन्न संपलंय, आम्हाला माफ करा, उद्या आम्ही प्रसाद पाठवू. पण आज प्रल्हाद महाराजांनी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की जा
जिथे रामानंद महाराजाचं पान टाकलं असेल 2 शीतं उचलून आण, जा कुठं टाकलं पान विचार. आणि ते शिष्य आले आणि पाहायला लागले. हा निरोप जेव्हा देशपांडेंना समजला की प्रल्हाद महाराजाच्या प्रसादासाठी त्यांचे मुलं, फार वाईट वाटलं, अपराधीपणाचं वाटलं त्या देशपांडे. फार आमच्या प्रल्हाद महाराजावर रामानंद महाराज अपार श्रद्धा. घनश्याम गोविंद देशपांडे, बाळाभाऊ काका, श्रीकृष्ण म्हणजे आमचे दाजी देशपांडे, राजाभाऊ देशपांडे, सगळी मंडळी मला अगदी लहानपणापासून सगळी आठवते. त्याच्यातले पुष्कळ लोक आमच्या प्रल्हाद महाराजापेक्षा वयाने मोठे होते बरं, पण प्रल्हाद महाराजाविषयी आदर भयंकर होता, भयंकर आदर. आणि महाराजांनी त्यांचा सन्मान ठेवावा. आज प्रल्हाद महाराजाला आपण प्रसाद देऊ शकलो नाही. रामानंद महाराजांच्या कानावर घातलं, महाराज आम्ही थोडी भक्ती भासतो, तुम्ही थोडा तरी त्याला स्पर्श करा आणि प्रल्हादाला प्रसाद पाठवतो. अरे वा. तळमळ लक्षात आली. ताबडतोब फक्की भाजल्या गेली. फक्की नावाचा पदार्थ ताबडतोब घरातल्या घरात करता येण्यासारखा त्या काळापासून या काळापर्यंत. त्या काळात दुसरे काय मेदूवडा फेदूवडा का मला नाव येत नाही, पण त्या काळामध्ये पदार्थ काय असायचे हो. फक्की भाजली, रामानंद महाराजांच्या समोर ठेवली, रामाला नैवेद्य दाखवला, हे त्याला द्या म्हणा, प्रसाद आहे गुरु महाराजांचा. आणि प्रल्हाद महाराज, मला काय म्हणायचं की शेष प्रसादाची काय किंमत आहे. आपण वैदिक आहे, आपण शास्त्रीय आहे, आपण पंडित आहेत, आपण अग्निहोत्री आहे, सगळं विसरले. मी फक्त गुरुचा दास. आणि यानंतरचा जो प्रसंग आहे तो प्रसंग अवघड प्रसंग आहे, त्यामुळे आज तो आता आपण ऐकू शकत नाही. वेळ तर होऊन गेलेली आहे, आपल्याला इथे थांबावं लागेल. आणि उद्या 1918 साली आलेला इन्फ्लुएन्झाचा जो एक दौरा आहे, जो आपण 2018 मध्ये अनुभवला. रोगाचं नाव वेगळं, पण बरोबर 100 वर्षांनी आपण सर्वांनी त्या साथीमध्ये साखरखेरडाच काय सगळा प्रांत ढवळून निघाला. आणि त्याच काळामध्ये आमच्या प्रल्हाद महाराजांचे घरातल्या अतिशय जवळच्या व्यक्तींना त्यांचं विरह दुःख महाराजाला सहन करावं लागलं. पण त्यातून ते कसे सावरले गेले आणि आपली साधना कशी चालू ठेवली हे आपल्याला उद्याच्या प्रसंगामध्ये पाहायचं आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करू. आरती होईल, इथला कार्यक्रम संपेल. पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा वेदशास्त्र संपन्न कृष्णशास्त्री पळसकर आपल्याला लिहिली. प्रसाद हा मज द्यावा, प्रसाद हा मज द्यावा, देवा प्रसाद हा मज द्यावा. आत्मसुखा हरी प्रसाद द्यावा, जन्म मृत्यू चुकवावा, देवा प्रसाद हा मज द्यावा, प्रसाद मज द्यावा, मज द्यावा, प्रसाद हा मज द्यावा. सद्गुरुनाथ महाराज की जय. आरती मुकुंद तनयाची, सद्गुरुरायाची आरती मुकुंद तनयाची, माझ्या सद्गुरुरायाची. निश्चल शांती असे ज्याची, आस मज सद्गुरु पाय. आरती मुकुंद तनयाची, माझ्या सद्गुरुरायाची.
लावुनी भावाच्या बाती देवते ज्योत भक्ती लीलांजन केली देहाची ओवाळी चरणावरी सारखी करुनिया स्वगृहते दान ठेवुनी तुळशीचे पान केली सेवा रामानंद गुरुची स्थापना केली मूर्तीची आरती मुकुंद तनयाची माझ्या सद्गुरुरायाची ओ भावया त्रिविध ताप हरण वंदुया श्री गुरुचे सोडूनी आस प्रपंचाची धरूया कास सेवेची शंकर सुतः तुला शरण नको दे जन्म आणि मरण देई बुद्धी तू सेवेची विरंती हीच असे साची आरती मुकुंद तनयाची माझ्या सद्गुरुरायाची अच्युतं केशवं रावणारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजा सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज महाराज की जय 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 रघुवीर अवधूत चिंतन श्री गुरुदेव सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा पेक्षू नको गुणवंता अनंतार गुणनायका मागणे आहे तू जननी मदी अनकळे अज्ञान मिले करू गालिये मद प्रेम बाधर दुरी नको गे धरू वाहत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परः ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जानकी जीवन स्मरण दे महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय 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 रघुवीर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गंगा माता की जय